हाय सर्वांना. तर बघा माझा बड्डे होता, बड्डे सेलिब्रेशन म्हणून बघा हा घरी मी केक बनवला होता रसमलाईचा, त्याची तयारी चालू होती. तर रसमलाई मी कशी बघा घरीच बनवले ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजेल. त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर, आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा. हे बघा मी 1.5 किलोचा बेस शिजून घेतला होता आणि त्याची काप करून घेतले मी, आणि आता ही रसमलाईची तयारी चालू आहे. तर हे बघा मी रसमलाईचे घरीच पनीर बनवून गोळे करून घेतलेले आहेत, आणि त्यासाठी मी आता पाक ठेवलेला आहे. तर हे पाकात टाकायचं आहे आपल्याला. पाकात टाकल्यानंतर बघा आता कसे थोड्या वेळातच फुगून मस्त वर येतात. आणि हे पाकात टाकून झाले की थोडे वेळ 10 मिनटं ठेवायचं आहे आपल्याला. आणि त्यानंतर लगेच आपल्याला दुसरीकडं दूध ठेवायचं आहे. एक अर्धा लिटर दूध ठेवायचं, ते थोडंसं मग दूध पण शिजू द्यायचं. हे बघा किती मस्त फुगून आली बघा रसमलाईचे आपण पाकात टाकलेले. नाही बघा इकडे मी अर्धा लिटर दूध ठेवलेलं आहे. आता दुधाला पण छान उकळी होऊ द्यायची, आणि त्यात थोडीशी केसर टाकायचं कारण कलर छान होतो. त्याच्यामध्ये परत आपले हे रसमलाईचे जे गोळे आहेत ते पाकातनं काढून थोडेसे आपल्याला त्यातनं पाणी काढून घ्यायचं आहे असं दाबून, आणि मग ते आपल्याला दुधामध्ये टाकायचे. हे मी सगळं पाणी काढून घेतलेलं आहे बघा गोळे, आणि आता ते दुधामध्ये आपल्याला टाकायचे. आणि ते दुधामध्ये टाकून झाल्यानंतर ते 2 ते 3 तास भिजत ठेवायचे आहे. आणि आता बघा आपले किती छान गोळे असे म्हणजे फुगलेत, मस्त छान तयार झाले.